नमस्कार, मी आहारतज्ञ मेधावी सराफ, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉईड अँड ओबेसिटी केअर सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करते. सध्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा. बैठकी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा या सगळ्यांमुळेच लठ्ठपणा ही समस्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये दिसून येत आहे आणि ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळते. तर वजन कमी करण्याच्या प्रवासातील पहिला टप्पा म्हणजे कॅलरी डेफिसिट. कॅलरी डेफिसिट आणि आहार कमी करणे या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. वजन कमी करण्यात कॅलरीची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक व्यक्तीला दिवसभरात किती कॅलरीज घेणे गरजेचे आहे आणि किती कॅलरीज बर्न करण्याची आवश्यकता आहे हे त्या प्रत्येक व्यक्तीच्या वय, लिंग, उंची, वजन, त्याचे कामाचे स्वरूप, त्याच्या दिवसभरातल्या शारीरिक हालचाली या सर्वांवर अवलंबून असते. तर सर्वप्रथम आपण कॅलरी म्हणजे काय हे जाणून घेऊयात. कॅलरी म्हणजे काय, तर आपण दिवसभरात जे पण काही अन्न घेतो ती आपली बॉडी त्याला ब्रेकडाऊन करते आणि त्यातून आपल्याला एनर्जी मिळते. ही एनर्जी आपल्या शरीराकडून विविध कार्यांसाठी किंवा तुमच्या दैनंदिन कामासाठी वापरली जाते आणि ही एनर्जी मोजण्याची युनिट म्हणजेच कॅलरी होय. कॅलरी डेफिसिट म्हणजे काय, तर आपल्याला रोज आवश्यक असलेल्या कॅलरींपेक्षा कमी कॅलरी घेणे यालाच आपण कॅलरी डेफिसिट असे म्हणतो. उदाहरणार्थ, जर आपल्याला दिवसभरातून 2000 कॅलरीजची आवश्यकता असेल तर आणि आपण 1500 कॅलरी घेत असू तर आपला कॅलरी डेफिसिट हा 500 होईल. आता कॅलरी डेफिसिटचे फायदे काय आहेत, तर कॅलरी डेफिसिटमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. आपले आरोग्य सुधारते. वजन कमी झाल्यामुळे मधुमेह, हृदयविकार, त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब आणि इतर अनेक आजारांचा धोका कमी होतो. आता कॅलरी डेफिसिट कसे करायचे, तर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं म्हणजे आहार. कमी कॅलरी असलेला संतुलित आहार घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये विविध प्रकारचे फळे, विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य, अधिक प्रमाणात प्रथिने, हेल्दी फॅट्स ज्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, नट्स, सीड्स इत्यादींचा समावेश आहे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त चरबीयुक्त पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, गोड पदार्थ, साखरयुक्त पेय इत्यादी आपण आपल्या आहारातून टाळले पाहिजेत. दुसरे आहे व्यायाम. दररोज किमान 30 ते 40 मिनिटं आपल्याला व्यायाम करायचा आहे, ज्यामुळे आपल्या कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी व्हायला मदत होते. तिसरे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला. कॅलरी डेफिसिट डाएटसाठी आपण आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे, कारण की ते आपल्याला आपल्या शारीरिक गरजेनुसार आपल्याला किती कॅलरीज पाहिजे, किती कॅलरीज आपल्याला बर्न करण्याची आवश्यकता आहे त्यानुसार आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतील आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या न्यूट्रियंट्सची म्हणजेच पोषक घटकांची कमतरता होणार नाही, म्हणजेच आपल्याला कुठलीही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी होणार नाही. त्यासाठी आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपल्या कोणताही मनाचा आहार न करता आपण आहार तज्ज्ञांकडून सल्ला घेणे खूप गरजेचे आहे. धन्यवाद.